देखील आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी एक षटक तुम्हाला संपवायचं आहे. KPL प्रवाहामध्ये देखील आपण ही संकल्पना पाहिली आणि ही सवय लागणं गरजेचं आहे, कारण इंटर कॉलनी विभागातील खेळाडू आता मात्र शिस्तबद्ध झालेत आणि हे खेळाडू या मैदानापुरतेच राहिले नाही आहेत. अगदी महाराष्ट्राच्या हर कानाकोपऱ्यामध्ये कोणी आपल्या जिल्ह्यामध्ये जातोय, कोणी आपल्या तालुक्यामध्ये जातोय, तिथं देखील उच्च स्तराचं क्रिकेट खेळतोय. त्याच्यासाठी याच मैदानावरती तुम्हाला वळण लागणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही सातत्यानं प्रत्येक संघांना हेच सांगत असतो की तुमचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवा. परंतु पहा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं अगदी थोडंसं वळण घेतलं फलंदाजानं देखील आणि चेंडू बघता बघता गेलाय सीमेरेषेबाहेर. पहिला चौकार.
बघा अगदी ज्या नावाचा उल्लेख केला होता ना, ज्या फटक्याचा उल्लेख केला होता तो उल्लेखनीय, देखनीय, प्रेक्षणीय फटका पाहायला मिळाला नाडावड फायर या मैदानावरती. संघाची एकूण धावसंख्या झाली 28, तर राजू मोठे या मैदानावरती. ओहो, परंतु पाहायचं जिथे थोडासा बाहेर, अर्थातच आउटसाइड धाव स्टंप. धावसंख्या आहे त्याच जागेवर स्थिरवली 28 धावा. धावा येऊ लागलेत, धडपड करण्यास सुरुवात केली आहे. जस्ट ट्रस्ट द प्रोसेसला सुरुवात केली आहे अर्थातच राजू मोठे या फलंदाजानं. गोलू पवार पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकला, जिथे एक धाव तर प्राप्त झाली आहे. बघा पंच इशारा करतात वाईच्या स्वरूपात ही धाव प्राप्त झाली आहे. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 29, 29 धावा. बंटी सूड ज्याच्या माध्यमातून 2 चौकार पाहायला मिळाले. अजून मात्र इथून मात्र एखादा मोठा फटका जर आला ना, तर मी म्हणेल जय भवानी संघ एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करू शकेल, एका चांगल्या आव्हानात्मक धावसंख्येकडे वाटचाल करू शकेल. आता मोठा फटका येईल का, पण तो बंटीचा फटका फसलाय की काय, जिथे पाहायचे गोलू पवार चेंडू खाली येण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु अक्षरशः काही क्षणासाठी चेंडू झाला भूमीला दान आणि एका धावे समाधान मानावं लागतंय. संघाची एकूण रणसंख्या आहे 30. 4 चेंडू झालेत, 5 गडी बाद झालेत. जिथे गोलू पवार आपण पाहतोय गोलंसाठी आलाय. नाडाचा फटका चांगला आहे, जिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक राधे त्या ठिकाणी तैनात आहे. 2 धावा मात्र कंप्लीट केल्यात आणि 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 5 गडी बाद 32 धावा. बघा तिसऱ्या आणि चौथ्या षटकांमध्ये कुठेतरी धावा येऊ लागल्यात. ती पहिली 2 षटकं माऊली संघानं चांगली फेकली, परंतु बंटी आणि नाडाची भागीदारी देखील पहा चांगली या ठिकाणी रनिंग बिटवीन विकेट राहिली. त्यानंतर चौकार जिथे येणं गरजेचं होते चौकार खेचले. या चेंडूवरती नाडा रिवर्स की सरळ, परंतु फटका फसला तो संपला अवांतर स्वरूपाचा. बघा धावा येणं गरजेचं आहे, मग त्या कोणत्याही स्वरूपाच्या असू द्या. 33 धावा धावलगावरती. असं वाटलं होतं जय भवानी संघ कुठेतरी कमी धावसंख्येमध्ये गुरफटला जाईल, परंतु एक चांगली खेळी पाहायला मिळते नाडा आणि बंटी सूळच्या माध्यमातून. चांगला फटका जिथे नवना जगदाळे पाहायचंय अगदी फुटबॉल खेळतात की काय, अगदी चेंडूचा नुसता पाठलाग करतात. तिथे वॉकिंग करणं देखील वाकणं गरजेचं आहे. वॉकिंग आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावसंख्या या चेंडूवरती पंच 2. येस, तर पहिलं पूर्वार्ध समाप्त झालंय. पहिल्या पूर्वार्धामध्ये जय भवानी या संघानं धावा जमवल्यात. 4 षटकांमध्ये 35-36 धावांचं आव्हान गाठायचं आहे. तर येस, मी विनंती केली यानंतरचा सामना असेल स्वर्गीय रणजित कट्टे पाटील आणि संघर्ष बी. बघा या संघाचं नाव आमच्यापर्यंत पूर्ण या ठिकाणी पोहोचलेलं नाहीये. रणजित कट्टे पाटील आणि संघर्ष बी.
अगदी दूधाई तलवार आहे. अगदी तशा स्वरूपाचा फटका मारण्याचा मानस केला होता. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय अर्थात 0 भोपळा 0 या ठिकाणी पाहतो. संदीप शेडगाव स्ट्राईकला. फटका तर चांगला सजवलाय. बंटी सूळ चेंडू खाली आलेत. फलंदाज आउट झालेत. आले हिरो झाले 0. त्याला संघर्ष बी संघाचे संघनायक अजून देखील आपले संघनायक या ठिकाणी आलेले नाहीत. नितीन इंगवले. नितीन आणखीन एक फलंदाज आले भरत गेले परत. नितीन इंगवले बॅक टू डग आउट. नितीन इंगवलेचा देखील खेळ संपला. जास्त प्रचलित आहे. पण उदय पवार यांचं कौतुक करावं लागेल. अगदी फेब्रुवारी महिना चालू झाला ना तर आठवण येते 19 फेब्रुवारीची. आणि उदय पवार अगदी पहा काय शिवमय संगीत या मैदानावरती. आतुरतेने देह झाला व्याकुळ. सुवर्ण क्षणाचा दिन जवळ आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव लवकरच जगात भारी. 19 फेब्रुवारी. 19 फेब्रुवारीची सर्वांना वेळ लागलाय. आता 19 फेब्रुवारीला अर्थात शिव उत्सव आपण या ठिकाणी पाहणार आहोत. परंतु बऱ्याच उशिरा का होईना या ठिकाणी संघाचा श्रीगणेशा झालाय. संघाची एकूण धावसंख्या अर्थातच 2 गडी बाद 1 ही धावसंख्या. अजून देखील या सामन्यामध्ये शिरकाव करण्याची संधी असेल माऊली संघाला. कारण ऑन स्ट्राईकला खेळणारा फलंदाज आपण पाहतोय चिकू. बघा चिकू हे त्याचा निक नेम आहे. लफू जाधव ऑन स्ट्राईकला. फटका चांगला आहे. पराय बघायचं जिथे क्षेत्ररक्षक सुहास खाडगे फलंदाजीमध्ये प्रभावित करू शकले नाही आहेत. परंतु क्षेत्ररक्षणामध्ये पहा षटकांचा खेळ संपला. एका षटकामध्ये धावा आल्या फक्त 2 गडी बाद 3. चांगली गोलंदाजी मनीष सायगोडे यांची. छत्तीस धावांचा पाठलाग करत असताना अगदी आपण पाहतोय 18-33 टॉस साठी या ठिकाणी आपण पाहतो जीत नाळे. तरी असं दोन्ही संघाचे संघनायक आलेत. मी संतोषजी चौधरी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ असते यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी करून घ्यायची. एकीकडे पाहतोय संघर्ष बी संघाचे संघनायक सुधीर आणि अजित. आणि दुसरीकडे पाहतोय अर्थातच रणजित कट्टे पाटील या संघाचे संघनायक सूरज राम. या 2 फलंदाजांना आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये एक चांगली संकल्पना घेऊन आलेत. अर्थातच संजय रामचंद्र चौधरी साहेब यांच्या 50व्या वाढदिवसाचे निमित्त औचित्य साधून. फक्त निमित्त आहे वाढदिवसाचं
परंतु संकल्पना पहा किती सुंदर आहे. त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी संदेश देखील दिलाय. झाडे लावा झाडे जगवा. आज जर पाहिलं तर हिरवळ फार्म कर्जत मध्ये आज आपण पाहतोय खूप चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून साहेब घेऊन आलेत. जिथे आपण पाहतोय साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली गेली. टॉस का बॉस अर्थातच संघर्ष बी हा संघ राहिलाय. यस संघर्ष बी संघानं भाची मारली आहे. तर बॉल चेकअप इथेच करायचं आपण सूरजराम. या स्पर्धेचे काय नियम आहेत. नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया जिथे चिकूला आता मात्र स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी उचलावी लागेल. संघ अडचणीमध्ये आहे. अडचणीवरती जो मात करतो ना तो खरा संघर्ष योद्धा संघर्ष योद्धा म्हणून उभं राहण्याचं काम करतोय चिकू हा फलंदाज. चिकू फलंदाज चांगली फलंदाजी करतो. शॉट ऑफ गरज होती का. कारण चेंडू देखील अगदी हातभर चेंडूने वळण देखील घेतलं होतं. पण चिकूचा निर्णय जिथे मी तर म्हणेल 2 धावा तर आलेत आणि या 2 धावा महत्वशील देखील असतील. संघाच्या धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाऊन पोहोचली दुहेरी अंकामध्ये. अर्थातच 2 गडी बाद 10 ही धावसंख्या 10 ही धावसंख्या. माऊली संघ आज पहिल्या विजयासाठी धडपड करत असेल. तो पहिला विजय मिळवला जाईल का. सच्चो गोलंदाज आपण पाहतोय परंतु थोडासा खालती राहिला. पंचांकडे अचाल नजरेने पाहिलं जरूर परंतु एसटी रक्षक राजू कडून चूक होतीये. प्रत्येक धावेकडे लक्ष द्यावं लागेल. पुन्हा एकदा संधी होतय का. चिकू हा फलंदाज सांघिक स्वरूपात गरज नसताना आउट झालाय. आणखीन एक झटका माऊली टीमला टीमला टीमला. करावंच लागेल. अनेक वेळा बऱ्याच वेळा नवनाथला संधी मिळाली. या चालू हंगामामध्ये जर पाहिले तर नवनाथ इतकासा बॉल पहिल्या चेंडूवरती 1 दुसऱ्या चेंडूवरती चौकार तिसऱ्या चेंडूवरती 2 आणि चौथ्या चेंडूवरती हा यस पंच क्लिअर करायचंय. चौथ्या चेंडूवरती आयोजक तिथे जा. दुसरीला आउट झाला का तिसरीला. येस 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 तर 2 धावा. येस थँक्यू सो मच. म्हणजे 2 धावा असतील या चेंडूवरती. 12 धावा. एक रन. यस यस त्याला थोडं स्पीडअप करा या ठिकाणी. बघा दुसऱ्या षटकात 4 चेंडू झाले जिथे 11 धावा धावफलकावरती पाहतोय
संजोग हे गोलंदाज आपण पाहतोय. तर सामना चालू करायचा लगेच इथे आपण पाहतोय संजोग. हॅलो. तर नवनाथ आले अलंग द कारफीट पुढाच्या क्षेत्रामध्ये चेंडू टोलवलाय जिथे 2 धावा प्राप्त झालेत आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली. अर्थातच आपण पाहतोय 3 गडी बाद 13 धावा. नवनाथला आज मात्र स्वतःला सिद्ध करावंच लागेल. अगदी ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो ना, अगदी चालू हंगामामध्ये नवनाथ इतकासा क्रिकेट खेळला नाहीये, पण नवनाथकडे ताकद आहे, मोठे फटकेबाजी करू शकतो. कारण या अगोदर देखील आपण नवनाथला याच मैदानावरती पाठीमागच्या काही वर्षांपूर्वी पाहिलं तो नवनाथ. परंतु क्रिकेटचा क्लास दाखवत असताना फक्त रनआउटची संधी आहे का, परंतु पहा अगदी सुरक्षितरित्या आपल्या ऑफिस कडे पोहोचलाय राधे हा फलंदाज. 2 धावा कंप्लीट. षटकांचा खेळ झाला 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 15, अर्थात येणारे 12 आणि विजयासाठी धावांची गरज असेल ती मात्र 21. छत्रपतीच्या शूर मर्दानो त्याने पहिले षटक फेकलं होतं तिथे फक्त 3 धावा दिल्या होत्या. अलॉंग द कारफीट जिथे आपण पाहतोय 1 धाव तर कंप्लीट केली आहे. सुहास काडगे चेंडूवरती येत आहेत. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण झाल्यात आणि 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या झाली 17. येणारे 11 विजयासाठी 19 धावांची गरज. इथून देखील मुवमेंट मिळवला जाईल का, कारण राधे आणि नवनाथ मैदानावरती आहेत. जिथे पहिल्या पूर्वार्धामध्ये बंटी सुळला आणि नाडाला पाहिलं, दुसऱ्या उत्तरार्धामध्ये आपण नवनाथला आणि राधेला पाहणार का. संघाची एकूण धावसंख्या 17 झाली आहे. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय वाऱ्याचा वेग देखील आहे आणि वाऱ्याचा उपयोग केला जाईल का राधे या फलंदाच्या माध्यमातून. कारण गोलंदाजांना गोलंदाजी अगदी वाऱ्याच्या प्रवाहाविरुद्ध करणं इतकं तर सोपं नसणार आहे आणि वाऱ्याचा प्रवाह त्यांच्या विरोधात आहे. कारण फलंदाजासाठी एक नीक पॉइंट आहे, अगदी प्लस पॉइंट आहे. वाऱ्याचा वेग देखील अगदी आपण पाहतोय केली कॉलेज एलाचे एंकडून अगदी हायवेच्या दिशेने पाहायला मिळतोय. म्हणजे राधेला फक्त टाइम करायचा आहे आणि तो टायमिंग परफेक्ट टाइम केलं जाईल का. यस मनीष सायगुडे, परंतु पहा जिथे फटका फसलाय, अगदी फसला तो संपला. मी कित्येक वेळा म्हणतो ना राम, संघाला धोका आणि बिंदास ठोका, अगदी तसं पाहतोय. संघाची एकूण धावसंख्या झाली 17. फलंदाज राधे 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 काय करेल राधे, राधेला करावंच लागेल. तरी मनीष सायगुडे आपण पाहतोय गोलंदाजीसाठी अगदी अनुभवी आहेत. आज अनुभव मात्र फणाला लावतायत. फटका तर चांगला सजवलाय, जिथे अगदी त्या गोष्टीचा उल्लेख केला ना तो उल्लेखनीय, देखनीय, चुंबक, बहारदार, खबरदार, शानदार, उत्तुंग षटकार.
छत्रपतींचा छावा सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतोय. हाकार करू लागलाय. काय फलंदाजी करतोय. आता त्याची तलवार बॅट नाहीये, आता तो मात्र तलवारी सारखी या ठिकाणी वार करू लागलाय. राधे बॅक टू बॅक 2, परंतु पहा तिसरा चेंडूवरती काय होईल. एस डेफिनेटली पंचानं इशारा केलाय. बॅटीला स्पर्श झालाय, फलंदाज झाला आउट. राधेचा खेळ संपला. राधे बॅक टू टेक आउट. या संघाची एकूण धावसंख्या आपण 29 झालेत. षटकातील चेंडू झाले ते मात्र 5. उदय पवार आज आपण पाहतोय जबरदस्त राधेची फलंदाजी. काय फलंदाजी केली. 16 धावा संघासाठी उपयुक्त धावा या ठिकाणी जमवल्यात. जिथे संघ अडचणीमध्ये होता तिथून मात्र अडचणीतून मी म्हणेल काही काळापुरता का होईना राधेनं बाहेर काढलंय. संघाची एकूण धावसंख्या 29-36 धावांचं आव्हान अर्थात पाठलाग करायचा आहे. येणारे 7 विजयासाठी 7 धावांची गरज. दोन्ही खेळाडू आपण पाहतो पश्चिम महाराष्ट्रात अगदी मान खटाव अर्थातच दोन्ही एकाच गावातील खेळाडू आहेत. हनुमत आणि नवनाथ आणि एका गावातील कोहनेरी. ओ क्लास क्रिकेटचा मादक सौंदर्य, क्रिकेटचा दर्जा पाहायला मिळाला. हनुमत जगदाळेचा वार, मोठा प्रहार प्रहार प्रहार. क्लिक होणं गरजेचं होतं. तो राधे आला मैदानावरती, 2 षटकार खिचून गेला. त्यानंतर हनुमंत आले. जिथे फटका या चेंडूवरती लगावणं देखील गरजेचं होतं. प्रेशर जे होतं ते कमी करणं गरजेचं होतं. प्रेशर देखील अगदी रिलीज केलं. आज धावसंख्या अगदी पहा या षटकामध्ये तब्बल 18 धावा वसूल केल्या. पहिल्या षटकामध्ये 3 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 12, तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 18. अगदी विजयाच्या समीप येऊन ठेवलंय अर्थातच माऊली या संघाला. माऊली संघासाठी एवढंच म्हणेल, प्रत्येकाची वेळ येते. कारण असं म्हटलं जातं ज्यावेळी तलाव भरलेला असतो ना तर त्याच तलावामध्ये त्या तलावामध्ये या ठिकाणी आपण पाहतो त्यावेळेस तलाव भरलेला असतो ना राम, त्यावेळेस त्याच तलावामध्ये मासे किड्यांना खातात. पण जो तलाव ज्यावेळेस आटतो ना त्यावेळी त्याच तलावातील किडे त्या माश्यांना खातात. प्रत्येकाची वेळ येते. अगदी अगदी आपण पाहतोय माऊली संघाचे देखील सिच्युएशन पहा, मोमेंट पहा. अनेक दिवसांपासून एखादा सामना जिंकण्यासाठी त्यांची चाललेली धडपड, परंतु अगदी पहिल्या पूर्वार्धापासून चाललेला त्यांचा संघर्ष अगदी आपण पाहायला. चांगला खेळ दाखवलाय परंतु फक्त काही पावलं दूर आहे. पण नवनाथ जगदाळे ओहो दांडी गुल केली आहे, बत्त्या गुल. अजून देखील रंगत आणि जम्मत या सामन्यामध्ये निर्माण होईल का? नवनाथ जगदाळचा खेळ संपला. त्यांच्याकडे विकास मठाले या संघातील सर्वाधिक अनुभवी, सर्वाधिक वयस्कर म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाहीये. संघाला जिंकण्यासाठी अजून देखील धावांची गरज 3 आहे. जिथे नाणेफेकीच्या जीवावरती राम हसबे आम्हाला सुचवलं 2 धावा जरी वसूल केल्या तर देखील सामना माऊली संघ जिंकेल. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, जिथे काही होऊ शकतं. हो चांगला या ठिकाणी फटका, मी म्हणेल जवळपास विजयाचा चौकार असेल का? विजय संपादित केलाय माऊली या संघानं. व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन माऊली टीम, तुमच्या संघाचं खूप 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 अभिनंदन.